गाव तेथे साहसिक न्यूज. जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतमधील विकास कामांचा आढावा घेण्याकरिता आम्ही आपल्या थेट गावातील व ग्रामपंचायतमध्ये दाखल होतो आहे. गेल्या पंचवार्षिक काळात आपल्या गावामध्ये कोणत्या प्रकारे विकासांचे कामे झाले आहेत, खरोखरच विकासाचे उपक्रम राबविले गेलेत की नाही, अशा प्रकारची चर्चा करण्याकरिता आम्ही येतो आहे. गाव तिथे साहसिक न्यूजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून थेट आपल्या गावात वर्धा जिल्ह्यातील थेट ग्रामपंचायत व गावातील बघा साहसिक न्यूज 24ची खास रिपोर्ट. गाव तेथे साहसिक या कार्यक्रमामध्ये पुन्हा आपले हार्दिक स्वागत आहे. आपण थेट वर्धा जिल्ह्याच्या देवळी तालुक्यातील पळसगाव या गावामधील पोहोचलो आहोत. तर बघूया गेल्या आधीचा कार्यकाळ काय होता आणि गेल्या कार्यकाळपासून आतापर्यंत काय काय विकासाची कामे या गावामध्ये काय झाली आहे, नेमकी परिस्थिती काय आहे, नेमकी काय नाही, याचबाबत आपण सरपंच या गावातील नागरिक यांच्याशी चर्चा साधून माहिती घेणार आहेत. तर चला. नमस्कार. गाव तेथे साहसिक या कार्यक्रमामध्ये पुन्हा आपले हार्दिक स्वागत आहे. वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यातील पळसगाव या थेट गावामध्ये आता आपण पोहोचलेलो आहोत. तर बघूया गेल्या मागील कार्यकाळापासून तर आतापर्यंत या गावामधील काय काय या ग्रामपंचायत अंतर्गतून या गावामध्ये विकासाची कामे काय झाली आहेत, काय नाही, आपल्याशी थेट या पळसगाव गावातील सरपंच आपल्याशी जुळले आहेत. जाणून घ्या आपण त्यांच्याकडनं माहिती. गेल्या कार्यकाळापासून त्यांनी काय या गावामध्ये विकास केला, काय नाही, त्याबद्दल. नमस्कार. नमस्कार. आपला परिचय सांगा. मी रितेश डोमाजी कांबळे, ग्रामपंचायत पळसगाव, सरपंच पदावर आहे सध्या. राजकीय क्षेत्रामध्ये आपल्याला आवड कशी निर्माण झाली, याबद्दल आपण काय सांगाल? माझी राजकीय क्षेत्रामध्ये जायची इच्छा नव्हती, पण जुन्या लोकांनी जे गावामध्ये विकास केला नाही, त्यामुळे मला इकडे लोकांनी मला उभं करून दिलं आणि मला निवडून आणलं. पण मला खूप भरपूर प्रश्नांना सामोरे जावे लागलं. तुमच्या या पळसगावातील एकूण लोकसंख्या किती आहेत आणि जो काही शासनाकडून तुमच्या या ग्रामपंचायतला निधी येतो, तो निधी तुम्ही त्यांच्यापर्यंत कशाप्रकारे त्यांचं योग्य रीतीने म्हणजे कशाप्रकारे विल्हेवाट करता, याबद्दल आपण थोडक्यात काय सांगाल? माझ्या गावाची लोकसंख्या 2011च्या जनगणनेनुसार 1001 लोकसंख्या आहे. आणि जे निधी येतो शासनाचा, तो त्यांचा विल्हेवाट अंगणवाडी, महिला बाल कल्याण, मागासवर्गीय, 5% अपंग, या तऱ्हेनं आम्ही तो विल्हेवाट लावतो. आणि जो उर्वरित निधी राहतो त्याच्यामध्ये गावातील नाल्या, गटार दुरुस्ती, अशा प्रकारे आम्ही काम करतो. पाणी पुरवठ्यावर 60% काम निधी आम्ही हे करतो. त्याच्यामधून पाईपलाईन दुरुस्ती, नळाची लोकांना जे गरजू लोक आहे यांना नळ देणे, अशा प्रकारे आम्ही काम करतो. शालेय शिक्षण अंतर्गत या तुमच्या पळसगाव गावामधील जे युवा तरुण वर्ग आहे, महिला आहेत, याकरिता आपण कशाप्रकारे नियोजन गेल्या पंचवार्षिकपासून आतापर्यंत कशाप्रकारे नियोजन केले आहेत, याबद्दल आपण काय सांगाल? गावामध्ये जे महिला आहे, बचत गटाच्या महिला आहे किंवा शाळेतील विद्यार्थी आहे, यांच्यासाठी शुद्ध पाण्याची व्यवस्था केली आहे शाळेमध्ये. आणि जे महिला आहे बचत गटांच्या, त्यांना राहासाठी म्हणजे मीटिंग घ्यासाठी जागा नव्हती त्यांनी एका शेतामध्ये त्यांचं ते एक बांधलं, पण तो जास्त पैसे घेत होता. त्यांना फक्त 1 रुपया द्यायचा होता, पण ते जास्त देण्यात गेले होते. त्यांना पण माहिती नव्हतं बचत गटांना, पण त्यांना रूमच नव्हती मीटिंग घ्यायसाठी. पण आम्ही त्यांना रूम उपलब्ध करून दिली. त्याचे साहित्य आहे ते त्यांच्या साहित्यासाठी ते तिथंच ठेवण्यात गेले. ते व्यायामशाळा होती आमची, ते त्यांना उपलब्ध करून दिली थोडीफार. आणि संध्याकाळचे विद्यार्थी व्यायाम करायला जात होते ते.
आणि दुपारच्या वेळेस मीटिंग घेणार होते ते महिला. त्यांच्या ज्या अडचणी होत्या महिला गटांच्या त्या पण त्यांना माहिती देऊन कृषी अधिकारी बोलून हे इकडे तिकडे सेंद्रिय शेतीचं म्हणजे कसं हे करायचं अशी माहिती देऊन ते योग्य त्यांना हे दिलं, मार्गदर्शन दिलं. भारत हा आपला कृषीप्रधान देश आहे, तर हो. शेती सुधारित व्हावी याकरिता तुमच्या ग्रामपंचायत अंतर्गतून काय काय नियोजन शेतकऱ्यांकरिता आपण आतापर्यंत गेल्या वार्षिकपासून आतापर्यंत केले आहे? त्यांना नियोजन बचत गटामध्ये जे डवरे आले आहे छोटे छोटे, पुन्हा अजून ते बियाणं आलं होतं त्यांचं का तुम्ही सल्फेट न टाकता तुम्ही ते हे लावा बा. तर आम्ही कास्तकऱ्याची मीटिंग घेऊन त्यांना बचत गटांनी त्यांना सांगितलं, वारंवार त्यांना आम्ही मदतसुद्धा केली. गेल्या पंचवार्षिकपासून तर आतापर्यंत तुमच्या या पळसगाव गावातील जे युवा तरुण मंडळी आहेत, महिला आहेत, तर यांच्याकरिता काही क्रीडा वाचनालय याची काही नियोजन वगैरे तुम्ही केले आहेत का? याबद्दल आपण काय सांगाल? हो, वाचनालय आमच्या गावामध्ये आधीच आहे वाचनालय. तिथे पेपर येतात, पण तरुणामध्ये अशी एक निर्माण झाली आहे मनस्थिती का ते पुस्तक हाती धरायला तयार नाही आजच्या कंडिशनमध्ये. त्यांना किती काही सांगितलं पण तरी ते पुस्तक नाही तर ते नशेच्या मार्ग लागली आहे तरुण. त्यांना वारंवार सांगितलं आम्ही, पण काही विद्यार्थी असे काही चांगले झाले, त्यांना आम्ही कोणत्या कंपनीमध्ये त्याला जॉब याच्यासाठी त्यांना तिकडे पाठवलं. त्यांना ते ट्रेनिंग होतं, 2-3 कंपन्याचं ट्रेनिंग होतं, जशी बँक ऑफ इंडियामार्फत होतं, समाज कल्याणमार्फत होतं, त्यांना तिथे पाठवलं. आणि काही ते थोडेसे जॉबवर लागले आहे. काही तुमच्या या गावामधील जे महिला मंडळ आहेत, काही महिला वर्ग आहेत, यांच्याकरिता काही उपाययोजना आपल्या ग्रामपंचायत अंतर्गतून राबविल्या आहे का तुम्ही गेल्या वार्षिकपासून पंचवार्षिकपासून तर आतापर्यंत? याबद्दल काय सांगा? महिलांबद्दल तर उपाययोजना भरपूर साऱ्या होत्या त्यांना, कारण गव्हर्मेंट खूप सारं देतात. ऑनलाईन आता DBT पोर्टलवर ऑनलाईन करावं लागते. ते त्यांना सांगितलं ऑनलाईन करा तुम्ही आणि हे करा. आणि जेव्हा आमचं VSTF होतं तेव्हा त्यांना VSTFच्या मार्फत त्यांना ट्रॅक्टर, बचत गटांना ट्रॅक्टर दिला, त्यांना साहित्य दिलं त्यांना, आणि ट्रेनिंगसुद्धा दिलं पळसगावमध्ये चालवण्याचं. महिला बचत गटांना ट्रेनिंगसुद्धा दिलं ट्रॅक्टर कसा हाताळायचा. गेल्या कार्यकाळापासून तर आतापर्यंत तुमचं हे पळसगाव गाव निरोगी राहावं याकरिता आपण काय काय उपाययोजना राबविल्या आहे? याबद्दल काय सांगा? आमच्या निरोगी राहावं याच्यासाठी आम्ही ते धुरळणी केली गावामध्ये, नाल्यावर धुरळणी केली, फवारे मारले, कारण मच्छरचा पैदास होऊ नये म्हणून फवारणीची व्यवस्था केली. त्या यांना जाळ्या लावल्या आपल्या शौचालयाच्या पाईपांना, आणि बस इत्यादी. तुमच्या ग्रामपंचायत अंतर्गतून जे काही तुमच्या पळसगाव गावामध्ये धार्मिक क्षेत्राचे काही कार्यक्रम नियोजन होत असतात, याच्याकरिता तुमच्या ग्रामपंचायत अंतर्गतून काही काय नियोजन, लोकवर्गणी देणगी अशी काय आतापर्यंत तुम्ही गेल्या पंचवार्षिकपासून आतापर्यंत केले आहे? विकास कामामध्ये कास्तकारांसाठी जे पांधन महत्त्वाच्या होत्या, कारण आतापर्यंत पांधन कोणीच दिल्या नाही. तर राजूभाऊ बकाने यांना आम्ही हे केला, त्यांनी आम्हाला 74 लाखाच्या पांधनं दिल्या, 3 पांधन दिल्या, पण 1 पांधन आमची पूर्ण झाली. आता दुसरी आणि तिसरी 2 बाकी आहे. 2 बाकी झाल्यावर जर कास्तकाराचं पाण्याची म्हणजे जे जाण्या येण्याचं समस्या होती ते पूर्ण होईल. आणखी काय काय आपण गेल्या कार्यकाळापासून तर आतापर्यंत काय विकास आपल्या ग्रामपंचायत अंतर्गत या पळसगाव गावामध्ये केला, याबद्दल आपण काय सांगायचं? पळसगावमध्ये ते स्मशानभूमीमध्ये सिमेंट रस्ता हवा होता लोकांना जाण्यासाठी, तो सिमेंट रस्ता बनवून दिला. आणि हायमास्ट पाहिजे होता, संध्याकाळची जर मैल जर झाली तर संध्याकाळी जायला म्हणजे अंधार होत होता, तर म्हणून तिथे हायमास्ट लावून आपला हायमास्ट नाही तिथे हायमास्ट लावायचं आहे. आता समोरचं नियोजन आमचं तिथे हायमास्ट लावायचं आहे. आणि तिथे पाण्याची सुविधा नव्हती, तिथं हँडपंप दिला आहे, जयंतभाऊ येरावरनं हँडपंप दिला आहे. आणि गावामध्ये शाळेमध्ये पण दिला आहे त्यांनी.
पळसगाव गावातील थेट आता आपण पोचलेलो तर आहोत, परंतु आपल्यासोबत काही पळसगाव गावाची मंडळी आपल्यासोबत जुळलेली आहेत. बघूया गेल्या कार्यकाळापासून काय काय उपाययोजना या गावामध्ये नागरिकांपर्यंत ग्रामपंचायत अंतर्गतून मिळालेल्या आहेत, काय नाही ते मंडळी आपल्याशी जुळले आहेत. आपण जाणून घेऊया त्यांच्याकडून माहिती. नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? मी चंदभाऊ सिडाम, बिरसा मुंडा सामाजिक संघटनाचा म्हणजे गाव प्रमुख आहे. किती वर्षापासून गावामध्ये राहता आपण? माझा जन्मापासूनच. बरं, गेल्या मागील कार्याच्या आधीपासून गावामध्ये म्हणजे काय बदल झाला आणि आता नेमका काय बदल झाला या 10 वर्षाच्या अगोदरपर्यंत पाहता म्हणजे आदिवासी समाजाकडे घरकुलाच्या बाबतीत सहसा म्हणजे सरकारचं लक्ष नव्हतं. आणि ज्यावेळेस 10 वर्षाचा काळ आला तेव्हा संपूर्ण आदिवासीला घरकुल, संडास, सडक आणि पक्क्या नाल्या अशी बरीचशी कामं मिळाली. तर खासदार साहेबाच्या तर्फे आम्हाला बिरसा मुंडाला तार कंपाऊंड मिळालं. यावेळेस आम्ही भवनची देखील मागणी केली आहे. आणि तसंच दलित वस्तीसाठी बौद्ध विहार, त्यानंतर वॉल कंपाऊंड, सुदृढ अशा नाल्या, मजबूत नाले मिळाल्या, त्यावर झाकणी अशा प्रकारच्या सोयी. आणि विशेष करून प्रत्येक गरिबाला घरकुल हा खूप महत्त्वाचा विषय होता. त्यात तरी आणखी काही मोजके लोक राहिलेली आहेत ओबीसी समाजामध्ये, त्यांना यापुढे देखील घरकुलं मिळावी अशी मी अपेक्षा करतो. पांडुरंग वाघमारे. कुठे राहता आपण? पळसगाव. काय सांगा ना, आधी परिस्थिती या पळसगाव गावामध्ये काय होती आणि गेल्या कार्यकाळापासून आता परिस्थिती नेमकी काय आहे, काय बदल असं तुम्हाला वाटते या गावामध्ये? पहिल्यामध्ये आणि आता या 10 वर्षामध्ये भरपूर बदल झालेला आहे. कारण आमच्या इकडे रोड नव्हता आणि आमच्या इकडे जे विकास कामं जे होते नाही, आम्हाला जो पट्टे नव्हते ते सुद्धा पट्टे या मोदी सरकारच्या काळामध्ये भेटले. आणि आता त्याच्यानंतर जो एवढा विकास पाहिजे होता तेवढा विकास चालू आहे. बरं, गेल्या कार्यकाळापासून तर आतापर्यंत काय काय असं थोडक्यात ग्रामपंचायत अंतर्गतून तुमच्या गावामध्ये काय विकास झाला याबद्दल थोडक्यात काय सांगाल आपण? ग्रामपंचायतमध्ये रोड झाले आहे, नाल्या झाल्या आहे आणि इतर बौद्ध समाजाचे पण काम चालू आहे आणि आदिवासीचं पण काम चालू झालेलं आहे. भरपूर काही विकास झालेला आहे. संडासमध्ये, बाकीच्या ह्याच्यामध्ये. ग्रामपंचायत अंतर्गतून जे तुम्हाला पाणी पुरवठा येतो, पाणी पुरवठा सुरळीतपणे येतो? हो, पाणी, त्याची सफाई, शुद्ध पाणी येतं, याबद्दल काय सांगाल आपण? पाणी शुद्ध पाणी येते. आमच्या इथं साफसफाई महिन्यातून 2 वेळा केल्या जाते टाकीची, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही आहे. पाण्यामध्ये असा कुठल्याही प्रकारचा बाधा नाही आहे, काही नाही. तुम्ही केव्हा येऊन तपासू शकता. आता समोर तुमच्या या गावामध्ये नेमकं असं काय वाटते तुम्हाला की आणखी आपलं गावामध्ये काय व्हायला पाहिजे, काय आणखी विकास व्हायला पाहिजे, याबद्दल आपण काय सांगाल? आता समोरचा विकास आता का सरकारच्या अवलंबून आहे. समोर आणखी काय झालं पाहिजे आपल्या गावामध्ये नेमकं, याबद्दल काय सांगाल? मागणी सांगा तुमच्या. आपली मागणी, तुमच्या वैयक्तिक आपली मागणी म्हणजे आता जे राहिलेले घरकुल आहे, काही लोकांच्या अडचणी आहे, ह्या पुरेपूर व्हायला पाहिजे. कारण ते जर पुरेपूर झाले तर एवढे म्हणजे असं वाटणार नाही. काही लोकांना आत्ता पण राहायला पण घर नाही आहे, अशा लोकांचे घरकुल व्हायला पाहिजे. ते ओबीसी असो, आदिवासी असो, SC असो, तो कुठल्याही प्रकारचा कार्यकर्ता असो का नसो, पण त्याचे कामं व्हायला पाहिजे. हां. पळस गावातील काही महिला वर्ग आपल्यासोबत जुळलेले आहेत. बघूया ते आपल्याला काय माहिती देतात, काही नाही. गेल्या कार्यकाळापासून तर आतापर्यंत काय ग्रामपंचायत अंतर्गतून विकास कामे झालेले आहेत, काय नाही, ते आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. नमस्कार मॅडम. नमस्कार. आपला परिचय सांगा. माझं नाव सुनीता लक्ष्मण मडावी, मी पळसगाव येथे राहते आहे. गेल्या कार्यकाळापासून आतापर्यंत काय काय विकास झाला या ग्रामपंचायत अंतर्गतून, याबद्दल काय सांगाल आपण थोडक्यात? गावामध्ये ग्रामपंचायत अंतर्गत काही पांढर रस्ते झाले आहे, काही घरकुलं झाले आहे, काही संडास झाले आहे आणि गावामध्ये काही नाल्याचे कामं झाले आहे. नवीन सरपंचाच्या अंतर्गत काही रोड पण झाले आहे आणि आमच्या या बचत गटाला त्यांनी उद्योग भवन दिलं आहे, पण ते काही कारणास्तव
इथल्या ग्रामपंचायतच्या काही सदस्यांनी ते काम अडवलेलं आहे. अजूनपर्यंत आमचं ते म्हणजे उद्योग भवन झालेलं नाही आहे. आमच्या बचत गटांना मीटिंग घेण्याकरता उद्योग भवनसुद्धा नाही किंवा कोणतं ऑफिस नाही. तर सरपंच अंतर्गत आम्हाला त्यांनी एक समाज मंदिर दिलं आहे. त्यामध्ये आम्ही महिन्याची बैठक घेतो. आणखी आपल्या या गावामध्ये ग्रामपंचायत अंतर्गतून म्हणा किंवा व्यतिरिक्त फंडातून म्हणा आणखी विकास काय झाला पाहिजे याबद्दल आपण काय सांगाल? आम्हाला विकास तर भरपूर झाला असं वाटते. कारण का आणखी काय झाला पाहिजे असं याबद्दल आपण काय सांगाल? महिलांकरिता, युवा तरुणांकरिता, या गावामधील वार्डातील असं युवा तरुण वर्गासाठी, कारण का जे बेरोजगार मुलं आहे, सुशिक्षित मुलं आहे, त्यांना नोकरीचं ऑफर पाहिजे. कारण की पुष्कळ असे मुलं इतकं शिक्षण घेऊन पुन्हा म्हणजे खालीच आहे. त्यांना काही नोकरीची संधी नाही. शिक्षण घेऊन काही फायदा नाही आहे त्यांचा. या तुमच्या पडसगाव गावामधील जे ग्रामपंचायत अंतर्गतून तुम्हाला पाणी पुरवठा येतात किंवा वार्डातील ज्या नाल्या वगैरे आहेत त्यांची साफसफाई, पाणी शुद्ध येतात की दूषित येतात याबद्दल आपण थोडक्यात काय सांगा? पाणी रेग्युलर येते, पाणी भरपूर येते आणि नाल्या पण साफसफाई व्यवस्थित आहे. दरवर्षीचं म्हणजे आपल्या ज्या रोजगार हमी अंतर्गत जो असतं त्यातर्फे नाल्या साफ केल्या जाते. कॅमेरामॅन अक्षय कन्ना के सोबत मी सागर झोरे, साहसिक न्यूज 24 देवळी वर्धा.